विविध ज्या एक टेस्ट आहेत, चौथा त्या मुद्दा टेस्ट- की जो आदरणीय भाऊ आपण मांडलात, मी मुद्दाम सांगू इच्छितो की 4 मार्च 2000 म्हणजे आपल्या 25ला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या राज्यातल्या अडीच कोटी महिलांच्या आरोग्याच्या तपासणीचा एक अतिशय चांगला कार्यक्रम आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने घेतला. खरं तर हा कार्यक्रम ज्या दिवशी घेतला त्यावेळी आरोग्य विभागाच्या लोकांना सुद्धा प्रश्न असा पडला होता की कदाचित हे चालतंय की नाही, हे पुढे होईल की नाही. परंतु साधारणतः 1 कोटी लोकांची महिलांची तपासणी आत्तापर्यंत झाली. 1 कोटीमध्ये साधारणतः 13,000 संशयित अशा पद्धतीच्या महिलांची आम्हाला सुद्धा एकूण यादी आढळली. त्या 13,000 पैकी सगळ्या लोकांना आपण राईट अशा पद्धतीचं काउन्सिलिंग करायला लागलो, मार्गदर्शन करायला आणि खूप चांगल्या पद्धतीनं ज्याची आवश्यकता आहे आणि विशेषतः सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जे आम्ही काम करायचं आहे, NCDचं काम हेच आमचं खरं तर पहिलं काम आहे प्रथम प्राधान्याचं, की ज्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन आम्ही केलं पाहिजे आणि त्याचा रिझल्टसुद्धा खूप चांगला येतो. 8 कॅन्सर व्हॅन आपण घेतलेले आहेत की त्या 8 कॅन्सर व्हॅन आरोग्य विभागाच्या 8 डिपार्टमेंट म्हणजे 8 जे आमचे झोन आहेत तिथं सगळीकडे फिरत आहेत. विशेषतः त्याच्यावरती जे काही कॅन्सर व्हॅन असं होतं ते सुद्धा आम्ही काढलं, का तर महिला यायला घाबरत आहेत, त्यामुळे ते सुद्धा आम्ही काढलं आणि आरोग्याच्या तपासणीची मोहीम आम्ही केली आणि त्याच्यातनं जे लोक ज्या महिलांच्या तपासणीमध्ये आम्हाला अशा पद्धतीची त्या संशयित अशा पद्धतीचे रुग्ण आढळत आहेत त्यांची तपासणी चालली आहे. ती पुढच्या टप्प्यामध्ये 2.5 कोटीपर्यंत आमची पोहोचेल आणि याच्यातून सुद्धा बरंचसं प्रिव्हेन्शन होईल की त्या माध्यमातून आता अख्ख्या आरोग्य विभागाची सगळी टीम ह्या सगळ्या कामामध्ये लागली आहे. विशेषतः त्याचा रिव्ह्यूसुद्धा भाऊ आम्ही तुमच्याच विचाराने घेतला आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर आमच्यातले काही आळशी लोक होते त्यांच्यावरती कारवाईसुद्धा केली, कारण हे काम खूप महत्त्वाचं असल्यामुळं कुणाचाही मुलाजा न ठेवता जे लोक ह्याच्यामध्ये चांगलं काम करतील त्यांचा सन्मान आणि जे चुकीचं किंवा त्याच्यामध्ये आळस करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई अशा पद्धतीचं आम्ही काम करतो आहे की ज्याच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये कॅन्सर वाढण्यामध्ये केमिओथेरपी सेंटर काढू आपण, इतर सगळे पैसे आपण देऊ, पण त्याच्यापेक्षा सुद्धा प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीनं कुठल्याही परिस्थितीत प्रिव्हेन्शन व्हायला पाहिजे आणि ते आमचं मुख्य काम असल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचं हे काम चाललं आहे. माझी विनंती फक्त सगळ्या सभागृहाला, सगळ्या लोकप्रतिनिधींना आहे, आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या आपल्या परिसरामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल जे काय आमचं चाललेलं काम आहे त्याचे फीडबॅकसुद्धा आम्हाला तुमच्याकडून मिळायला पाहिजेत. बऱ्याच वेळा असं होत असतं की आम्ही रिव्ह्यू घेतोय पण ॲक्च्युअल फील्डवर काय चाललं आहे हे सुद्धा ज्यावेळी तुमच्याकडून आम्हाला कळेल त्यावेळी अजून चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू, कारण हे पुण्याईचं काम आहे, खूप गरजेचं काम आहे आणि भविष्यातल्या आमच्या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या कामामध्ये सुद्धा आपल्या सूचना, आपल्या सगळ्या माहिती आणि आपलं मार्गदर्शनसुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीसुद्धा आम्हाला द्याव्यात अशी विनंती मात्र करतो.